अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्याय अध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा. मज हुनी तया बाळप्पा प्रिय असे जाहला, वर्तले ऐसे वर्तमान. बाळप्पा एक निष्ठा धरून स्वामी सेवा रात्रंदिन, अत्यानंदे करीतसे. स्वयंपाकाधिक करावयासी, लज्जा वाटत असे तयासी. तया ते एके समयसी काय बोलती समर्थ, निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन. स्वामी विणे दैवत अन्य, नसेची थोर या जगी. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे. तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागती स्वामीसी. बाळप्पा ती उठविले, श्रींते धरुणिया करी घेऊनी गेले बाहेरी. पाहोनिया ऐसी परी बाई अंतरी कोपली, म्हणे याने येऊन स्वामी केले आपणाधीन. माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला, तैपासूनी बाळप्पासी त्रास देती अहर्दिशी. गाराणे सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माजी समर्थ राहिले असता आनंदात. वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांसी, अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा, राणीच्या मनात विचार येता त्वरित. सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की, सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर, म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी, हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवतो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुनी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर, आपण आपासी चंद्रहार. परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिला चोळप्पाने, बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढून त्यास दूरी करावे राणी म्हणत असे. पहिलेच होते बाईच्या मनी, साह्य झाली आता राणी. सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी. धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होतसे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रींजवळी. तयाची करुणिया झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी दोन रुपये टाकती आणून. न लागता एक क्षण 100 वर्गंती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्थ आता असावे. पाहोनिया द्रव्यासी आनंद झाला तयासी. परिण आले मानसी श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास 2, पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामी जवळी पातले. त्यांनी उठून चोळप्पासी आपण बैसले स्वामीपासी. चोळप्पाच्या मानसी दुःख फार जाहले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलती. चोळप्पा ते काही न देती, ने तरी घेती हिरावूनी. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावोनी दृष्टोत्तरी. ताडन करी बहुसाळ ते ऐकून बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी. ऐसा केला विचार झाली असता रात्र. बाळप्पा गेले बिऱ्हाडावर
खिन्न झाले मानसी आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले आपुली आज्ञा घ्या वयासी बाळाप्पा येतो या समयासी अंतर्ज्ञानी समर्थांसी तत्काळ विदित जाहले तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला गुण तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानी नाशी जाहली सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करोणी यादाविती जे कोणी दर्शन येत त्यासी बाई द्रव्य मागत धनधान्य साठवित ऐशा प्रकारे करुणी बाईची कृत्ये दरबारी विदित केली थोर थोरी बाईने राहावे दुरी श्रीचरणापासुनी परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे परी राणीच भिवनी तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनासी एकदिनी कारभारी पातले तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणते सत्वर आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार बाई करी शोकफार घेत ऊर बडवूनी फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुन व्यवस्था केली असे नृपराये मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी म्हणती देव तुम्हासी पगार सरकारातुनी बाळाप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळाप्पाचा जप होता पूर्ण एक भक्तास सांगून करिविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी समर्था ते प्रिय झाले अक्कलकोट नगरात अद्यापि बाळाप्पा राहत श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहुनी जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळाप्पा श्रेष्ठ तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु ऐसे बाळाप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित स्वामी चरित्र सारामृतांत चरित्रसार घेतले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेणे येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण श्रोती होऊन सावधान श्रवणी आदर धरावा उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपान करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी चित्ता जेने निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामीराया रात्रंदिन तुझिया पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा भक्त परिसोत त्रयोदशाध्याय गूढः श्रीरस्तु शुभं भवतु।